मच्छी परवा गेलो होतो कसं काय ते जनावर बाहेर काढायची आमची आवडली आता गेले आम्हाला राहायला एवढा जागा आहे त्याच्यात सुद्धा आम्हाला वाटतं ही चुका टाका आम्ही येतोय आमच्या पोरा लेकरं आम्ही कोणीकडे लावायची भरतात आणि बाकीच्या लोकांचा नमस्कार, आपण आलो आहोत सांगनोरे जे गाव आहे त्या गावाची इकडे ही असणारी मेमानेवाडी आहे. पिंपळगाव जोगा धरण आपण पाठीमागे पाहू शकतो. ही आता भरलं आहे आणि त्यानंतर ही जी काही जी घरं आहेत ह्या घरांना पाणी लागले आहे. त्या ठिकाणी नक्की परिस्थिती काय आहे आपण जाणून घेणार आहोत. बाबा नमस्कार, नाव काय आपलं? नमस्कार, माझं नाव विठ्ठल रामभाऊ गवारी. पाणी पातळी जी होती ती पातळी ओलांडून जवळजवळ 250 एकर जमिनीमध्ये पाणी गेलेलं आहे. त्याचा पुनर्वसन झाला पाहिजे. लोकांना आता ताबडतोब पाणी सोडला पाहिजे. लोकांच्या घरांमध्ये हे बघा प्रत्यक्षात पाणी गेलेलं आहे. हे बाबा फोटो गेले तो आणि साप पण निघतात आणि ही घरं पहिलीच बांधलेली आहेत. आता घरं बांधलेली नाही, जुनी घरं आहे ती. तर लवकरात लवकर पाणी सोडावा आणि लोकांचा काहीतरी बंदोबस्त करावा कुठेतरी. आपण प्रत्येक वर्षी या ठिकाणी ह्या घरांना पाणी लागलं का आपण या ठिकाणी वार्तांकन करण्यासाठी येत असतो. परंतु जवळपास मला असं वाटतंय की मी ही माझी 4थी ते 5वी वेळ असेल आणि तरी देखील या ठिकाणी जे काय कोणी अधिकारी आहेत कोणी काय आहे यांच्याकडे दखलच घेत नाहीये. जवळपास 55 घरे आणि 250 एकर जमीन ही पाण्यामध्ये गेलेली आहे. परंतु आजही देखील आज जवळ धरणाला मला वाटतं असं वाटतंय की 28 वर्ष झाले धरणाला, परंतु ह्या लोकांना याचा मोबाईल देखील भेटला नाहीये. आजी काय सांगशाल तुम्ही नक्की काय आता आम्हाला उठणार नाही तर आमचा इथून खाली पाणी सोडा. पाणी सोडून पुनर्वसन झालं पाहिजे. पुनर्वसन तरी आमचा ही जागा गेले याचा तरी आम्हाला पुनर्वसन पाहिजे का नाही? अजून अजिबात नाही. पण त्यांचं असं म्हणणं आहे का तुम्ही आमच्या जागेमध्ये घर बांधलेत? नाही नाही, आमचे जुनीच घर आता बाबा. कोणी सांगलं गावाला विचारा कोणाला विचारा हाय तिथंच आहे. ही घर 1990 ला 85 ला अशी बांधलेली जवळजवळ आहे ना. 40 वर्ष घरांना झाले. पाणी धरले 95 ला त्यांची बाउंड्री होती जवळजवळ 250-300 मीटर खाली. बरोबर. आणि एवढी उंची त्यांनी वाढवली ना. मग त्यांनी इथं एवढी घरं पाण्यात जाते. अशी 250 एकर क्षेत्र आहे. सगळी भात लागवड केलेली क्षेत्र आहे. आज भातात जाऊन तुम्ही पाहा वावरामध्ये भात लावलेले क्षेत्र सगळी पाण्यात बुडाले. प्रत्येक वर्षी पाणी येतं तुम्हाला माहिती आहे बरोबर? दरवर्षी पाणी येतं ती. मग तुम्ही भात कसं काय लावलं यावर्षी? भात लावलं म्हणजे पाणी या टायमाला एवढं पाणी वाढलं का दरवर्षी पाणी सोडलं ना भात असं कुठे घेत का पाण्यातून लोक कापून घेतात. आणि यावर्षी ना पूर्ण त्यांनी पाणी धरलेले आखी भात सोडून गेलेली आहेत पाण्यामध्ये. काय तुम्ही या संदर्भात काही उठवलं नाही? 2010 ला उपोषण केलं आम्ही जुन्नरला. काय त्या टायमाला शिदमल साहेब पालापुरी वल्लभेनके म्हणले का तुमचं सगळं करून देतो. आम्ही पुण्याला 4 नंबरला गेलो होतो. 4-1ची नोटीस सगळी तयार झालेली होती. भूमी अभियोगाला त्यांनी पैसे पाठवलेले होते. त्या टायमाला मोरे साहेब होते. मोजणी 4-1ची नोटीस तयार होऊन त्यांनी परत बंद केली, स्टॉप करून टाकलं ते सगळं. का बरं असं? आता त्यांचं त्यांना माहिती बघ. आणि ते साहेब आले का म्हणायचे का हे सगळं पूर्ण आहे ना तुमचं यावर झालेले, तुम्ही पैसे घेतलेले आहेत, ह्या घरांचे पैसे तुम्ही इथं कशी काय घर बांधलेत? हे 1990, 85, 50 ला घर बांधलेले. काय जर पैसे मिळाले त्यांची बाउंड्री तिकडे पाण्याची 250-300 मीटर खाली असताना हे पाणी इथपर्यंत धरले. 250 एकर जमीन आहे गावरवाडी पासून तर कोलेवाडी पर्यंत. तर ते घर पूर्वीच बांधलेली आहेत आणि या घरांचे पैसे कोणी घेतलेत, कोणाला मिळालेत त्याचा सही शिक्का आम्हाला नमूद करावं त्यांनी. मग त्यांचं असं म्हणणं तुम्हाला पेमेंट झालंय? ते असे म्हणतात ना, ते म्हणतात इरिगेशन वाले म्हणतात पेमेंट झालेलं आहे. मग आम्ही आतला पेमेंट भेटला असता तर आम्ही कशाला इथे थांबलो असतो शेती लावायला? बरोबर आहे का नाही? जर पेमेंटच नाही झालं तर आम्ही आमची शेती कसणारच ना, कशी येईल तशी येईल त्याप्रमाणे. पण यावर्षी जास्तीत जास्त पाणी आल्यामुळं जास्तच हे झालंय. आणि तुम्ही पण सांगताय की मी 4 वेळा इथे बाईट द्यायला आलोय, तर तुम्हाला पण माहितीये की लोक का अशी आहेत, कारण यांच्या पाठीमागे बोलणारा कोणी नाही. तिथे गेल्यानंतर असे सुतोर मातूर उत्तर देतात, काहीतरी वेगळेच कागदपत्र राफ्टर मानतात आणि देतात आणि निघून येतात. या ठिकाणी पाणी आल्यानंतर या ठिकाणी काहीतरी सर्पदंश झालता. सरपंच 2-4 वर्ष काल परवा एक इथं वाघीच्या वाढले झालेले. आणि याच्या अगोदर जवळजवळ 6-7 वर्ष झाले असतील एक बाय वारलेली आहे सरपंच या वाघीच्या वाडीवरच. आणि आता हे खालचं घर आहे ना पूर्ण असं पडीतून इकडून तिकडून सरपंच दिसतात. इथं पाठीमागं मस्जिद आहे, माझं घर आहे स्वतःच. आणि हे जवळजवळ 90 ला बांधलेलं घर आहे. त्या टायमाला नारळ सुद्धा धरणाचा फुटला नव्हता. आणि ते म्हणतात तुम्ही हे घर का बांधले? हे 1955 ला बांधलेलं घर आहे. हे 50-55 ला याला झालं जवळजवळ 170 वर्ष घर झालेले. आणि त्यांची काय सगळं चुकीचं आहे. शासन आहे ना
आणि म्हणतो आत्मनिर्भर नाही भारत. नाही ह्या ठिकाणी जे काय असणारे लोकप्रतिनिधी तुम्ही निवडून दिले गेले जिल्हा परिषदेला त्याच्या अगोदरचे कोण नाही, अनेक कोण नाही. ऐका ना त्याच्या अगोदर अनेक जण ह्या ठिकाणी झाले मग सगळे यांनी कोणी झाले. तुमचा हा प्रश्न उपस्थित नाही केला का उपस्थित कोणीच नाही. मग सदस्य ग्रामपंचायत सदस्य जिल्हा परिषदचे पंचायत समितीचे किंवा आमदार कोणी खासदार असो या आदिवासी पट्ट्यामध्ये कोणी लक्ष देत नाही. फक्त मतापुरती येतात मतापुरती येतात आणि यावेळेस आपल्याकडे लक्ष टाका. पण या अशा कामासाठी किंवा गरिबांचं आहे ना लय अवघड आहे. आदिवासी पट्टे ना यांनी फार पूर्ण मारलेले. हे पुढारी आमदार मंत्री संत्रिक आमदार आहेत ना हे सगळं फक्त छचुगिरी करतात. यांच्याकडे आहे ना गरिबांकडे लक्ष द्यायला वेळ नाही. आम्ही अशी किती निवेदनं दिली काही केलं तर ते सगळं चुकीचं मग तुम्ही उत्तर. आता मला सांगा 2010 पासून तुम्ही हा लढताय बरोबर मग 2010 पासून तर आता 16 वर्षात त्यांनी काहीच केलं नाही का काहीच नाही काय नाही पूर्ण सगळं स्टॉप आहे. काहीच करत नाही. हा आता करतो नंतर करतो. हे इरिगेशन खातं तर सगळंच भंगार आहे. इरिगेशन खातं सगळ्यात भंगार आहे. आणि त्याने ना मोजणी करावं सक्सेस या जमिनीवर जलसंपदा असं अजून झालेलं नाही. जलसंपदा लागलेलं नाही. सातबारा अजून तसेच आहे का सातबारा कोर आहे अजून संपदा काही ठिकाणी लागलेलीच नाही. म्हणजे जलाशय म्हणून असून सातबारा दाखवलेलं नाही त्यांनी. हा मग सांगितलं जातं की हा जो रिंग रोड जो आहे त्या रिंग रोडच्या खालची जी जमीन सगळी आहे ती सगळी संपादित केली असं सांगतात नाही 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 हे अजिबात जमीन संपादन जवळजवळ आहे ना ही 250 ही वरची ही सुद्धा या कोर केलेली जमीन नाही त्याने. हे सगळं तुमचं आता खाली समजा क्षेत्र आहे सातबारा आहे तो निघतोय तुमचा हा निघतोय ना नावाने. नाव निघतोय ना. त्याच्यामध्ये आता पाणी आहे पाणी आहे ना त्याच्यामध्ये पण जलाशय दाखवलेलं नाही. सरकारला एकच विनंती बाबा आता जवळजवळ 26 वर्ष झाली या गोष्टीला. 2000 पासून यांनी पाणी धरायला सुरुवात केली. 2026 वर्ष झाल्यात. या 26 वर्षात जमिनीची गेलेली नुकसान पीक सगळं आणि त्यांनी त्यांचा मोबदला द्यावा घरांचं पुनर्वसन करावा एवढीच आमची अपेक्षा. याकडे काहीच अपेक्षा नाही आहे. त्यांचं पाणी नाही नाही तर- नाही आता मला एक सांगा आता ह्या ठिकाणचे काय असणारे लोक आहेत जे का आपण जे लोकांना निवडून देतो आपल्या समस्या सांगण्यासाठी मग तुम्ही यांच्यापर्यंत काही समस्या तुमची घेऊन गेले का नाही आम्ही मग किती वेळा आमदारापर्यंत पोहोचलेलो आहे. किती वेळा समस्या दिलेल्या आहेत. काय आता त्या दिवशी तहसीलदाराला निवेदन दिलं प्रांत साहेबांना निवेदन दिले. आम्ही सगळी फाईल सगळं स्टॉप होते. इथं गरिबांचा किंवा कोण इथं जर प्रतिनिधी चांगला नसेल ना तर इथं किती लोक मेले. ह्या भागातले आपले जिल्हा परिषद सदस्य आहे सोनाबाई दाभाडे म्हणून तुम्ही त्यांच्यापर्यंत काय नाही आतापर्यंत त्यांच्याकडे यावर्षी गेलोच नाही आम्ही. तिला फोन काय केलेला आहे सोनाबाई दाभाडेला हा पण तिने काही इथे येऊन बघितलं नाही प्रत्यक्ष. कधी फोन केला 8 दिवस झाली. बर मग आणि दादाला पण फोन केला होता. दादाच्या पीएनी फोन उचलला. दादानी फोन उचलला नाही. हा. शरददादा सोनवणेनी. आता दुसरं कोण आहे इथे जिल्हा परिषद बाईला फोन केला होता. ती प्रत्यक्ष तिने यायला पाहिजे ना बघायला इथे. ती सुद्धा आलेली नाही. आणि आम्ही लोक जर आमचा जर मोबदला भेटला असता तर आम्ही लोक इथं कशाला थांबलो असतो. नाही नाही, ह्यो आत्मनिर्भर भारत सशक्त भारत समृद्ध भारत बनवायचे मोदी शासनाला सरकार, मोदी सरकारला. अहो आखी घरे बघा आडली ना शासनाने विचार करावा मे ना. महिन्यामध्ये हा? तुम्हाला आदिवासी पट्टा पूर्ण घालवला त्याने. मार्किंग हा? आहे, त्या मार्किंगच्या प्रमाणे पाणी ठेवलं तर आम्हाला आता त्रास जे कमी होईल. जी बाउंड्री आहे ती तिथे दाखवली तिथं ती बाउंड्री ती पहिली बाउंड्री त्यांची खाली होती. आता इथं दाखवले नंतर इथं वर दाखवली बाउंड्री. इकडे नंतर इथं बाउंड्री दाखवली इथं वर बाउंड्री दाखवली. एका टप्प्यात जी मोजणी पहिली सुरुवातीला झाली ना त्या टप्प्यावर पाणी नाही. आता हे 4थ्या 5व्या मोजण्यात प्रत्येक वर्षी मे महिन्यामध्ये कोणी ना कोणी मोजणी करायला येतो इथे. कसली मोजणी आहे धरणाच्या पातळीची. अरे तिकडून माणसं पाठवतात मोजणी करायला. मग इकडच्या लोकांचं काहीतरी केला पाहिजे ना बंदोबस्त त्यांनी. बरोबर आहे का नाही. मग मोजणी किती केली का नाही मोजणी मोजणी करतात. मोजणी करून जातात पण आम्हाला काही त्याचं सांगत नाही. त्याचा काय मोबदला नाही काय नाही. आता माझ्या स्वतःच्या घराच्या पायरीला पाणी लागणार आहे पण काय नाही ते मोजणी करायला निघून जातात. आम्हाला काय विचारायचं नाही प्रश्न. तुम्ही तिकडे जायचं सरकार दरबारी. मग सरकार तर दखल घेत नाही. सरकारला काय काळजीच नाही कोणाची. सर्प दंश होऊन एक बाई वारली. आता काल परवा तिच्या मुलाला चावला सर्प. तो वाचला पण ती बाई नाही वाचली. मग अजून काय व्हायला पाहिजे जीवितहानी अजून. लाकडांचा मोजमाप नेलाय त्यांनी. कसला लाकडांचा घरात शिरून लाकडांचा मोजमाप नेलाय. लांबी रुंदी किती वर्ष 10-12-15 वर्ष झाली असतील. मग त्याला काय मोजमाप एवढा लाकडांचा जमिनीचा दगडांचा मोजमाप नेलाय. मग त्याला काय करता येत नाही का आतापर्यंत. मग आम्ही इथं काल बसलो असतो काय केलं अशी असतं. सगळी पुढं पण निघून 55 गेलो असतो घरं ना आहेत. आमच्या जिथं डोक्याच्या भेटेल जागा पातळीमध्ये. तिथं अशी म्हणजे तुमचं म्हणजे मोजमाप करून त्यांनी नेलंय फार घरातून शिरून मोजमाप करून नेलाय साहेबांनी. लांबी रुंदी तरी पण लाकडं ते किती काय वास करते किती. नाही. मग मोजमाप काय आमची ह्या काढी द्यात काय समजूत काढी द्या त्या तिकडं त्यांनी करावा बुवा काहीतरी. नाही तर खाली सारावा धरा नाही तर पूर्ण तरी धरा कुडवर येते त्या तरी सांगा बुवा म्हणजे आमच्या. आम्हाला तरी तुम्ही उठता येईल. मग ह्या पूर्ण तरी पूर्ण आम्हाला बाउंड्री समजेल त्यांनी ना. धरावा. आपण आमचा धरण कुठपर्यंत येणार आहे ह्या तरी कळला पाहिजे ना आम्हाला. उठणारच नाही आम्ही. पुनर्वसन झाल्याशिवाय आम्ही उठणारच नाही. पुढे रोज बंद कर फाट्याला उठायचं आणि जायचं. बंद कर फाट्याला उठायचं. तुम्हाला दुसरी जागा नाही का तुम्हाला
कुठे जागा आहे आम्हाला हे इथं शिंद्या राहिल्यात आमची शेतीच नाही होत सगळी इकडे खाली आहे आणि मग कुठे जायचा पर्यायी जागा मिळाली पाहिजे हा बस, बाकी काय आणि नाही तर त्या खालच्या क्षेत्रात पण असं देखील म्हणलं की तुम्हाला पर्याय जागा त्या कुठे डोंगरावरती त्या ठिकाणी दिली होती. काय त्या लोकं टायमाला तुमच्याकडे गेले, आमचं नाही. त्या टायमाला आमच्या घरांचं काही झालेलं काही नव्हतं. झालेलं आमची नव्हतं. घरं इथं आम्हाला स्थायिक होती 2005-06 पर्यंत त्यांनी खालीच पाणी धरलं होतं बाउंड्री पर्यंत. नंतर त्यांनी थोडं थोडं पाणी वाढीत आणलं. जवळजवळ 2000 पासून मग इथं 2000 ला इथं पाणी स्टार्ट झालं. आज 26 वर्ष ताग्या झाल्या त्या इकडचे गोष्टीला. प्रतिनिधी सगळे मॅनेज झालेले आहेत वरच्या लेवलला, त्याच्यामुळे आमची कोणी दखल घेत नाही सामान्य जनतेची. आलं का लक्षात? तर ते पर्यायी जागा द्यावा त्यांना. आम्हाला जागा देण्यापेक्षा पहिल्यात महत्वाचं जमिनींचा गेलेली पेमेंट आणि घरांची आणि एवढ्या वर्षात जी जमिनीत पाणी आहे ना त्या जमिनीचा मोबदला भेटला पाहिजे. हे त्याच्या पलीकडे आता आम्हाला काय सरकारची जागा- घरामध्ये काय अजून गुरं आहेत? मच्छी गुरं या आपण बघूया. इकडून जायचं, पाण्यात नका जाऊ. जाऊ ना जरा पाण्यातून. बोटात पाणी जाईल. बोटाकडे जाऊ ना. तिकडून जा बाळा तू. या आता आपण आहे ना या ठिकाणी हे जे घर आहे हे ज्या घराला पाणी लागलं हे बघा तुम्ही दाखवू शकता हे सगळे. आता आपण हे ठिकाणी आलोय बघा. आता हे घर जवळपास किती वर्षाचं जुनं आहे घर हे? जवळजवळ 2000 हे घर बांधले 1990 ला घर बांधले. 1990 धरण झाले आपलं 1900 तोवर धरण सुद्धा ते भरलं नव्हतं धरलं नव्हतं. म्हणजे काय? पाणी धरलं 95 ला पाणी धरले. 1998 ला किंवा 99 ला पाणी धरलं हा बरोबर? हा 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 ह्या टायमाला पाणी धरलंय पण त्याच्या अगोदर ही घर झालेली लागेल त्याला. मग शासनाने जर तुमचं जर पाणी ह्या ठिकाणी येणार होतं इथपर्यंत तर मग ह्या घरांचं पुनर्वसन तुम्ही काय केलं नाहीये. जवळपास खाली 250 एकर जमीन पाण्यामध्ये गेलेली आहे. म्हणजे सांगनोरे याच्यापासून तर कोलेवाडी ते खिरेश्वर पर्यंत 250 एकर जमीन आहे. 250 एकर जमीनचं पेमेंट झालं नाहीये हा आणि अशी इथे घरं किती 55 आहेत? घरं आहेत. काय करताय तुम्ही? जर अशा प्रकारचे जर आदिवासी लोकांवरती एवढ्या मोठ्या प्रमाणात अन्याय होत असेल 250 एकर जमीन तर त्यांना पैसे दिले नाही पण तुम्ही त्यांच्या जागात तुम्ही पाणी धरले ना. अहो धरण झाली ह्या भागामध्ये परंतु अनेकांना पाणी देखील तिकडे भेटलं पण अनेकांची कुटुंब उद्ध्वस्त झाली हा ना. अनेकांची गावं गेली. याचा काही शासन विचार करणार आहे. या ठिकाणी बघूया आतमध्ये आपण. या, या. बॅटरी बॅटरी आणा कोणतरी अजून मोठी. मोबाईलची बॅटरी लाव. मोबाईलची लावली पण तिला उजेड नाही पडत. चौकं द्या, बघून या तुम्ही पण जरा. भीती वाटत. भीती वाटते. मी स्वतः घरामध्ये बॅटरी आणायला पाहिजे. मी माझ्या स्वतः घरात साप ठीक आहे, बॅटरी आण. बॅटरी मोठी आपण हे बघा या ठिकाणी आता आलो आहोत. बॅटरी घेऊन येऊ का? मशीनचा फोटो घ्यायचा हा. ना. आता ह्या घराला पाठीमागच्या बाजून देखील पाणी आहे आणि हे बघा ह्या ठिकाणी कोणी म्हशी बांधणार आहे का? नेहमीची हे बघा इकडे सगळं पाणी लागतंय बघा, हे बघा. आणि आता ह्या ठिकाणी हे जनावर आहेत म्हशी आहेत यांच्या. काय बघा ना तुम्ही जरा हे जरा इथले लाख दीड लाख काय आता ही जर लाख रुपयाच्या ह्या 2 म्हशी म्हणजे एक म्हैस आहे 2-2 लाखाच्या या ठिकाणी ही जनावर आहेत. जर त्या तिकून एखादा सर्प आला आणि या ठिकाणी जर चावा घेतला तर काय हे शेतकऱ्यांनी करायचं याचा कधी यांनी विचार केलाय का? या आपण इथं आता खूप अंधार देखील आहे. बॅटरी आमच्या जमा मशीनचा फोटो घेऊ द्या ना. हा घेतलाय घेतला ना. आला मशीन कुठून चला मग बाहेर चला. हा. भीती वाटते. या बघा आणि ह्या ठिकाणी हे लोक राहतात सगळे. हा सगळा जो भाग आहे हा पिंपळगाव जोगा धरणाचा जे पाणी आहे या ठिकाणी आपण इकडे पण येऊ दाखवू शकतो. इकडे या. इकडनं पूर्ण बघा या घराला पूर्ण इकडून पाणी लागलं आहे. पॅन्ट वरती तुमची पॅन्ट वरती करा थोडी. बघा हे पूर्ण भिंतीला पाणी लागले इकडून. तर त्यांनी पाणी थोडं खाली सोडलेलं आहे. पाटाला पाणी देखील सोडलंय किंवा अजून पुष्पवती नदीला देखील त्यांनी पाणी सोडलेलं आहे. परंतु वरून जो येणारा वरून पडणारा पाऊस आहे वरून जे येणारं पाणी आहे ते पाणी हे पाण्याच्या मध्ये बऱ्यापैकी फरक आहे. कारण त्यांनी पाणी खाली थोडं कमी सोडलेलं आहे. अजून जर पाणी जर सोडलं तर नक्कीच थोडंफार हे देखील घरावरना ह्या ठिकाणी कुठलीही जीवितहानी होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. खरं तर मला एक जे काही पाटबंधारे विभाग आहे कृष्णा खोरे पाटबंधारे विभाग जो आहे त्याला मला एक सांगायचं आहे की जर 28 वर्ष झालं ह्या लोकांच्या जमिनीमध्ये हे पाणी येतंय. ह्या ठिकाणी असणारी जी काही 55 घरं आहेत आणि याचा तुम्ही त्याला मोबाईल देखील दिला नाहीये.
तुम्ही नक्की काय करताय? तुम्ही या ठिकाणी येताय, सर्वे करताय, मोजणी करताय, त्यांना नोटीस देखील काढताय आणि पुढे काहीच करत नाहीये. मग याचा अर्थ या जमिनीचं पेमेंट अगोदर कोणी काढून घेतलंय का? याच्यामध्ये मोठा या ठिकाणी प्रश्न निर्माण होतोय. आणि जर पेमेंट जर यांनी अगोदर कोणी काढून घेतलं तर त्याच्यावर तुम्ही कारवाई केली पाहिजे. कारण आज तुम्ही हे पाहू शकता, या ठिकाणी सर्पदंश होतोय, अनेक जण या ठिकाणी मृत्युमुखी पडतात. तुम्ही पाटबंधारे विभाग जो आहे तुम्ही काय करता? या ठिकाणी असणारे लोकप्रतिनिधी असतील, मग आमदार असतील, खासदार असतील, या ठिकाणचे असणारे जिल्हा परिषद सदस्य असतील, अनेक या ठिकाणी ह्या भागामध्ये अनेक जिल्हा परिषद सदस्य होऊन गेले. यांनी काय केलं या ठिकाणी आतापर्यंत? जर त्यांना हा जर 250 एकर जमिनीचा प्रश्न त्यांना सोडवता नाही आला, तुम्ही फक्त मत मागासाठी तुम्ही या ठिकाणी येताय, परंतु हे आता ह्या लोकांना तुम्ही काय देताय? या ठिकाणी येऊया आपण या ठिकाणी, इकडे या. या ठिकाणी आता गावरे साहेब आलेले आहेत ह्या ठिकाणी पाहणी करण्यासाठी. आता गावरे साहेब जर पाहिले गेलं तर त्यांचा जो मतदारसंघ होता तिकडचा येतो, पण ते संपूर्ण तालुक्यामध्ये आपल्या आदिवासी भागात काम करत असतात. काय सांगाल? या ठिकाणी तुम्ही आलाय, सगळ्या गोष्टी पाहिल्यात, काय सांगाल तुम्ही? मुळात हे पिंपळगाव जोगाचं बॅकवॉटरचं खरं तर हा परिसर आहे. ऐकल्यानंतर अतिशय वाईट वाटतंय की गेल्या 25 वर्ष या धरणाची मोजणी चालली आणि 250 एकर जमीन पाण्याखाली, जी लागवडी खाली आलेली जमीन पाण्याखाली जाते नंतर, कारण आधी जमिनीची लागवड होते, नंतर पाणी येतंय. आणि 2010 मध्ये या सर्व ग्रामस्थांनी उपोषण केलं होतं असं त्या अर्जामध्ये नमूद आहे. आणि 10 साली उपोषण केल्यानंतर तात्पुरती नुकसान भरपाई देऊन यांचं उपोषण सोडले. आणि जवळजवळ 25 वर्ष जर समजा प्रशासन ह्या गोष्टीकडे म्हणजे नजर अंदाज करीत असेल किंवा दखल घेत नसेल तर हे अतिशय चुकीचं आहे. आताच मी तालुक्याचे सन्मान्य आमदार शरददादा यांच्या कानावर सकाळीच विषय घातला होता की असा विषय आहे. खरं तर एक गोष्ट आहे की ग्रामस्थांनी आमदार शरददादा सोनवणेंपर्यंत अर्ज दिला गेला नाही. आणि तहसीलदारांचा पण योगायोगाने उद्याची जी आपली 14 तारखेची सभा आहे अदानीची, त्या सभेच्या दृष्टीने फोन आला तर तहसीलदार पण म्हणले त्यांचा अर्ज माझ्याकडे आला, पण मी कलेक्टरकडे पाठवलाय. हे सगळी गोष्ट अतिशय दुःखदायक आणि वेदना देणारी आहे. आज ही परिस्थिती जर बघितली तर धरणातून येणारे समजा साप किंवा बाकीचे वस्तू, बाकीचे प्राणी, जलचर प्राणी आहेत, ते घरामध्ये घुसून उद्या मोठी दुर्घटना इथं घडू शकते. माणसं मोठी जीव धरून खरं तर राहतात. या माध्यमातून मला तालुक्याच्या आमदार साहेबांना किंबहुना प्रशासनाला सांगायचे की जर गेल्या 25 वर्ष ही परिस्थिती इतकी वाईट आहे आणि आपण हिच्याकडे जर दखल घेत नसेल तर चुकीचं आहे. आताच आपल्या सगळ्यांना माहिती आहे की अदानीच्या विरोधामध्ये संपूर्ण जुन्नर तालुका पेटून उठलाय. ह्याबाबत सुद्धा आवाज 100% उठवणार. मी आता अर्ज ह्या सगळ्या ग्रामस्थांकडून घेतला. मी हा अर्ज शरददादांकडे देणार. दादांनी सुद्धा मला फोनवरती सांगितले का 2 दिवसामध्ये तलाठी पाठवून ही जागा संपादित झाली नाही झाली किंवा काय कसे याचा संपूर्ण अहवाल मागून घेऊन आपण या लोकांना आपण योग्य पद्धतीने न्याय देण्याचा प्रयत्न करू. आणि जरी समजा आपण बोलल्याप्रमाणे आम्ही तिकडे असलो, माझं गाव खरं तर सुकाळवेडे आहे, मी साधा सरपंच आहे, परंतु समाजावर होणारा जर अन्याय असेल तर त्याला निश्चित पद्धतीने पाठिंबा किंवा वाचा फोडण्यासाठी प्रयत्न करणार. अगदी कलेक्टर सुद्धा गेल्या पुढील काळामध्ये आपल्याकडे येणार आहेत. त्यावेळेस सुद्धा मी ग्रामस्थांना विनंती करतो की जेव्हा जेव्हा फोन येईल काही तरुण कार्यकर्त्यांनी संपर्कामध्ये राहा. आपल्याला थोडा पाठपुरावा करावा लागेल, कारण हे झोपलेलं शासन आहे, याला जागा करण्यासाठी आपल्याला निश्चित पद्धतीने प्रयत्न करावे लागेल. ही लवकरच गोष्ट आपण कानावरती घालू आणि हे जे काही आपले कोलेवाडी मेमने वस्तीचे जे काही ग्रामस्थ आहेत त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू. मला सांगा की या ठिकाणी असणारे जे काही लोकप्रतिनिधी होते, म्हणजे आता आमदार साहेबांचा तो पुढचा विषय आला, पण ह्या ठिकाणी असणारे आमदार साहेबांपर्यंत जाणारे जे लोकप्रतिनिधी आहेत, मग जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती सदस्य असतील, मग यांनी जर 25 वर्षामध्ये यांनी काहीच केलं नाही. खरं तर म्हणजे ह्या गोष्टीसाठी मला पण पूर्ण कल्पना नाही, परंतु आमचे असणारे मित्र शंकर गोड हे बारामतीला आहेत. त्यांनी सकाळी मला फोन केला, तो व्हिडिओ पाठवला. मला अतिशय वाईट वाटलं. मी तुमच्याशी संपर्क केला, बालचिम सरांशी संपर्क केला आणि मला वाटलं की आपण तात्काळ इकडे गेलं पाहिजे. तर त्यांनी का केलं नाही किंवा कसं या खोलामध्ये खरं तर मी आज डायरेक्ट भाष्य करणार नाही, परंतु यांना न्याय मिळवण्याच्या दृष्टीने मी आमदार शरददादांच्या रोज दारामध्ये बसेल, पण न्याय मिळवून देण्याच्या दृष्टीने प्रयत्न करू. कारण ही आमची भावकी गावारी आणि संपूर्ण परिवार हा आमचाच आहे. त्याच्यामुळे मी 100% प्रयत्न करील. बाकी ज्यांवरती त्यांनी का कसं केलं नाही याबाबत आता तरी मला काही माहित नाही. आपण पाहिलं या ठिकाणी दत्ता गवारे साहेबांनी सांगितलं की आम्ही हा जो पाठपुरावा जो आहे तो पाठपुरावा शेवटपर्यंत करू आणि तुम्हाला या सर्व जे काही 250 एकर जमीन आणि जे काही 55 घरं ह्या भागातले जी पाण्यामध्ये गेले आहेत यांना जे काय मोबदला आहे
तो मिळून देण्याचा प्रयत्न करू. मला सांगायचं आहे की गेल्या इतक्या वर्षापासून हा सगळा प्रयत्न चालू होता. यांनी उपोषण देखील 2010 मध्ये केलं. त्या ठिकाणी त्यांचं उपोषण सोडवलं गेलं. आम्ही त्यांनी सांगितलं की आम्ही तुम्हाला मोबदला देऊ, जे काय संपन्न आहे त्याचं सगळं तुम्ही करू, पण त्याच्या पुढे अजून काही झालं नाहीये. जवळपास आता त्या गोष्टीला 16 वर्ष पूर्ण होतात आहे आणि तरी देखील शासनाने काहीच गोष्टी म्हणजे पूर्ण केल्या नाहीये. फक्त नुसतं कागद भक्त घोडं नाचवली, त्याच्यानंतर पुढे काही केलं नाहीये. तर नक्कीच आता पाहूया की हे जे काही मेमनी वस्ती आहे किंवा ह्या भागातील जे काय धरण जाणारे जमिनी आहेत त्या जमिनीवाल्यांना किंवा जे काय 55 जी घरं आहेत ह्या लोकांना पेमेंट भेटणार का, याच्यावर शासन काय नक्की निर्णय घेणार पाहूया आपण. जुन्नर डायरी, मेमने वस्ती, सांगनोरे.